मनोर हायवे. हा येतोय, थांब. अरे थांब दबा. पालघरचा समोरचा डोंगर. वरची टेकडी जी समोरून बघता तुम्ही, मजा आली चढायला. चुतिये लोक, 2 चुतिये माझ्या ग्रुपमधले. सेम माझ्यासारखेच आहेत. हां, सेम माझ्यासारखेच आहेत. काय जास्त फरक नाही. पार्लेजी. आमचे दिवस फार बिकट आहेत. पार्लेजी शिवाय आम्ही दुसरं काही खाऊ शकत नाही, कारण आमच्याकडे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. चुतिये लोक आहेत, गरीब माणसं. पण स्टील एन्जॉय. अरे स्टील एन्जॉय. 4.5 तास लागले पुन्हा चुतियागिरी करत वरती चढले आम्ही. भारी माणसं आहेत तशी आम्ही सर्व, सांगायची गरज नाही तशी. मी आहे, यांचं माहीत नाही. मोडी माणसं, मोडी. एवढे चुती आहेत, सकाळी 6:30 वाजता कॉल करतात आणि सांगतात आपल्याला जायचं आहे 7 वाजता. 7 वाजता. मी नॉर्मली 9:30ला उठतो, जो माझा बेस्ट टाईम आहे. आणि अशा चुत्यांचा फोन आला तर लवकर उठावं लागतं. अरे फोन कुठे उचलला तू? स्वतः भावाने उचलला. माझा फोन पण एकदम चांगला आहे. पण आज 9 तो त्याला फोन लवकर लागत नाही. सकाळच्या वेळा तर बिलकुल लागत नाही, कारण तो त्याला माहिती आहे मी सकाळच्या वेळा कोणाचे फोन उचलत नाही. तरी पण आज 9 वाजताच उठला. 8:30च्या टायमावर 10 वाजता घरी पोहोचतो. बोलला होता 8:30ला पोहोचीन दर्शनच्या घरी, आणि 10 वाजता पोहोचला. फोन केला सांगतो आंघोळीला चाललोय. आपला बेस्ट टाइम आहे, काय करणार, करमत नाही आपल्याला. जाऊ द्या, तुम्ही पालघर बघा. पालघर का कचरा. किती सारे साले कचरे. कचरा कचरा. 10-12 किलोमीटर असेल जरा. काय वाटतं, वास्ट आहे, वास्ट आहे. मग सगळा समुद्र. मोठीमधून वगैरे दिसत असेल अंदर डोंगर.